राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सध्या गरजेचं आहे। मात्र विरार पश्चिम येथे शुक्रवारी नाल्याच्या काठावर जवळपास 300हून अधिक आधार कार्ड फेकून दिलेली आढळली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे। याचबरोबर नोकरीसाठीचे जॉब लेटर्स, इन्शुरन्स पेपर कचराकुंडीत फेकून देण्यात आलेली आढळली। विशेष म्हणजे 19 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आलेले एका नागरिकाचे नवीन आधार कार्ड यात सापडलं आहे। सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कवडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन उघड्यावर फेकून देण्यात आलेले आधार कार्ड, जॉब लेटर, इन्शुरन्स पॉलिसी ताब्यात घेऊन अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जमा केली आहे। खाजगी एजन्सीमार्फत हे अर्नाळा पोस्ट ऑफिसमध्ये वितरण केलं जाणं गरजेचं असताना ते कचराकुंडीत फेकून दिले गेले असल्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी करून संबंधितांवरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे। विरार पश्चिम येथे एक टेंभी कोल्हापूर ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतीचं डम्पिंग ग्राउंड असून त्या शेजारी नाला आहे। शुक्रवारी अर्नाळा येथील गणेश तांडेल व संतोष शिरसेकर यांना डम्पिंग ग्राउंडवर व तेथील नाल्यात शेकडो वितरित न केलेली नवीन आधार कार्ड, नोकरी संदर्भात जॉब लेटर, LICची कागदपत्र फेकून दिलेली आढळली होती। आगाशी येथील स्वप्नील कवडे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आधार कार्ड व कागदपत्रे ताब्यात घेऊन अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात जमा केली। याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी संबंधित पोस्ट ऑफिसला याबाबत कळवले असून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं। पोस्टमॉर्टम करून पार्सल गहाळ झाल्यानंतर ते कोणाला मिळाल्यानंतर त्यांनी त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे का याबाबतही तपास केला जात असल्याची माहिती विजय पाटील यांनी दिली आहे। आगाशी ते विरार रोड दरम्यान पुरापाडा स्मशानभूमी रोड आहे। हा गेला पुरापाडा स्मशानभूमीला। इकडे तुम्ही बघू शकता, इकडे ग्रामपंचायतीचं डम्पिंग ग्राउंड आहे, त्याला पण आग लागलेली आहे बघा तुम्ही। तो आगीचा सगळा धूर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक सकाळी चालतात त्यांना त्रास सहन करायला लागतो। कधी कधी रात्री रस्त्यावर धूर आल्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते। तुम्ही या खाडी आहे बघा, तुम्ही खाडी बघू शकता। त्या खाडीमध्ये सगळे काचा आणि हे डम्पिंग ग्राउंड कोण पण इकडे ग्रामपंचायतीचं डम्पिंग ग्राउंड आहे, पण त्यांचं गेट बंद असल्यामुळे सगळे इकडे आणून कसं पण आणून घाण टाकतात इकडे। त्यातच कोणीतरी आता अर्नाळा ग्रामपंचायतीचे सर्व काल मी टाकल्याप्रमाणे सगळे आधार कार्ड आहेत, पॅन कार्ड, कोणाचं ह्याचं लेटर। आता हे बघा, हे कोण आहे, गौरी दत्तात्रय भास्कर यांचा हे आहे, नियर ST डेपो अर्नाळा। हा आहे स्नोव्हिल जीजस कतवार। हे आता मी कालचे वेगळे हे आधार कार्ड काढले। LICच्या काही हे आहेत, पॉलिसी आहेत ज्या मॅच्युअर झालेल्या आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाही आहेत। लोकांचं ह्याचं लेटर म्हणजे अपॉइंटमेंट लेटर पण आहेत काही त्याच्यामध्ये, आणि आधार कार्ड भरपूर आहेत म्हणजे अशी फेकून दिलेली आहेत। त्यात 19/2/2025 म्हणजे लेटेस्ट आता या गेल्या महिन्यामध्ये, आज 1 तारीख आहे, गेल्या महिन्याच्या 19 तारखेचं आधार कार्ड जो इश्यू झाला आहे ते पण ह्याच्यात टाकलेलं होतं। आता हे ग्रामपंचायतीला आम्ही कळवलेलं आहे आणि तिथल्या पोस्ट ऑफिसला कळवलेलं आहे की असं आहे। तुम्ही ते सांगतात की आमच्याकडे पोहोचलंच नाहीये। तर हे जे एजन्सी किंवा टपाल ज्या गाड्या येतात या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना कंटाळा आलाय की त्यांचा इश्यू हे करत आहे। सगळे अर्नाळचे आहेत, एक पण आगाशीचा इथं नाही आहे, सगळे अर्नाळचेच आहेत। या पोलीस स्टेशनला काल आम्ही गेलेलो तेव्हा सगळे आधार कार्ड त्यांनी सुकवायला टाकली। ते सांगितलं की आपण आधार कार्ड साठी सुट्टी करूया, नंतर त्यांना बोलून गुन्हा दाखल करूया। आज पण आता बघा, आता तुमच्या जोडीला आलोय पण आता पण आधार कार्ड आणि सापडले मला, म्हणजे वरती हे आलेली ती असे अजून खाडीमध्ये काचा असल्यामुळे मी मध्ये शिरलो नाही, नाहीतर काचा असं मी JCB लावून पण मी आता साफ करू शकतो ते। पण हा नाकर्तेपणा आहे आणि जे खरोखर ज्यांना नोकरीची गरज आहे, नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर असतील ते कोणाला पोचत नाही आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल असे पोस्टाचे जे सप्लायर आहेत किंवा एजन्सी आहेत त्यांनी असं कृत्य केल्यामुळे आता ह्याच्यावर गुन्हा दाखलच झाला पाहिजे आणि मेन एजन्सी कोण आहे ते समजलं पाहिजे।